कुलाब्यामध्ये मेट्रो हाऊसला लागलेल्या आगीने आता उग्र रूप धारण केलेलं आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू असतानाच ही आग पुन्हा एकदा भडकली आहे। पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत। रश्मी पुराणिक आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, आत्ताची परिस्थिती त्या ठिकाणची नेमकी काय आहे? विलास, आपण बघतोय की थोड्या अर्ध्या तासापूर्वीची गोष्ट आहे की अशी अपेक्षा होती की आग विझेल, परंतु ही आग पुन्हा एकदा वाढलेली आहे। आणि आपल्याला जे मुख्य अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की ज्या 2 इमारती आहेत त्या एवढ्या कंजेस्टेड आहेत आणि त्यामध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या कोलॅप्स झाल्या आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना देखील आतमध्ये जाऊन आग विझवण्यासाठी खूप जास्त जे प्रयत्न आहेत ते करावे लागतात। सगळ्यात मोठी गोष्ट इथे अशी आहे की पाण्याची कमतरता आली, कदाचित ही अपेक्षाच नसेल की आग इतकी भडकेल। त्यामुळे जेव्हा गरज होती तेव्हा असं एक चित्र होतं की अग्निशमन दलाचे जवान किंवा मशीन उभी आहेत, परंतु आग विझवण्यासाठी मात्र पाणी तेव्हा किंवा टँकर्स तिथे उपलब्ध नव्हते आणि म्हणूनच बीएमसीने रस्त्याखालचे जे हायड्रंट आहेत ते सुरू केलेले आहेत, त्याच्यातनं आता पाणी द्यायला सुरुवात केली आहे पाईपलाईनमधनं। परंतु आपण बघतो की नक्कीच जी आग खरं तर विझायला पाहिजे होती आणि स्वतः अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणत होते की फक्त एक अर्ध्या तासामध्ये आग विझू शकेल, परंतु अजूनही आग विझलेली नाही आणि ही आग थोड्या वेळापूर्वी भडकलेली आहे। हा जो परिसर आहे तो अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे। बाजूला अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत, पण या इमारतीमध्ये कुठले कुठले ऑफिसेस आहेत? विलास, ही कमर्शियल इमारत आहे ज्यामध्ये आपण बघतो मॅकडॉनल्ड्स आहे, सीसीडी आहे, कॅफे मोंडेगाड आहे जे खूप फेमस कॅफे आहे मुंबईकरांसाठी। कुलाबामधला परिसर आहे, आपल्याला माहिती आहे कुलाबामध्ये स्ट्रीट शॉपिंग ही जास्त केली जाते, तर स्ट्रीट शॉपिंगची पण छोटी छोटी दुकानं होती। त्याचप्रमाणे या इमारतीत हॉटेल देखील होतं आणि थोडी रेसिडेन्शियल घरं देखील होती। असं असताना अतिशय कंजेस्टेड जागा आहे, खूप मोठ्या प्रमाणात एसी आहेत, उघड्या वायरी होत्या आणि ह्यामुळे असं म्हणण्यात होतं की जी लोकं होती थोडा दूर येऊ लागला होता आणि नंतर ती आग कमी वेळातच जास्त भडकली होती। अर्थात अग्निशमन दलाच्या तेव्हा देखील गाड्या आल्या होत्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु आपण बघतोय ही जी बिल्डिंग आहे त्याच्या मागे ताज हॉटेल आहे आणि समुद्र देखील आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला हवा देखील वारा देखील जोरात असल्यामुळे आग अजून जास्त भडकलेली आहे आणि अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते अथक प्रयत्न करतात की आग लवकरात लवकर नियंत्रणात यावी म्हणून। त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत, पण ही जी इमारत आहे त्या इमारतीच्या बाजूच्या इमारतींची काय परिस्थिती आहे? त्या इमारतीतल्या लोकांना बाहेर काढलंय का? काय त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत? आसपासचे जे सर्व दुकान आहेत सांगण्यात येते पूर्ण तो रस्ता जो आहे तो कॉर्डन ऑफ करण्यात आला आहे। आसपासची जी दुकानं आहेत ती बंद करण्यात आली आहेत, लोकांना त्या रस्त्यावर उभं देखील राहून देण्यात आले नाही आहेत, कॉर्डन ऑफ करण्यात आलेलं आहे। कारण जास्तीत जास्त जे पाण्याचे टँकर्स किंवा अग्निशमन दलाची जी वाहनं येतात त्यांच्यासाठी जागा करण्यात येत आहे, त्यामुळे इकडचं ट्रॅफिक जे आहे ते कमी करण्यावर जास्त भर दिलेला आहे। लोकांना पहिल्यामध्ये इव्हॅक्युएट करण्यात आलेलं आहे आणि अग्निशमन दलाने सांगितलेलं आहे की कोणतीही जीवितहानी झालेली नाही, सुदैवाची ती एक गोष्ट आहे। नक्कीच सुदैवाची ती बाब आहे, पण या सगळ्या संदर्भात चीफ फायर ऑफिसर जे आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात। कुलाबा येथील मेट्रो हाऊसमध्ये जी आग आहे ती पुन्हा एकदा भडकली। आपण माझ्या मागे बघू शकाल, आगीच्या मोठ्या ज्वाळा आलेल्या आहेत आणि इथे अग्निशामक जे दलाची गाडी देखील उभी आहे, परंतु आपण बघताय की तिथे पाण्याचा टँकर नसल्यामुळे सध्या आग विझवण्यामध्ये काहीच फायर फायटिंग सुरू नाहीये। आमदार साहेब, सांगू शकाल तुम्ही इथे आला होता, काय परिस्थिती? मैंने इनडायरेक्टली इंक्वायरी किया प्रॉब्लम क्या है। प्रॉब्लम पानी की, स्टार्टिंग से इनके पास प्रॉब्लम पानी की है। मैंने अजय मेहता साहब से भी फ़ोन किया, इन्होंने तुरंत ये मशीन भेजी, दूसरी 2 मशीनें भेजी, मॉडर्न मशीनें, पानी के टैंकर आए। आज भी अभी आप साइड में से राउंड ले लो, मशीनें हैं, पानी नहीं है। अभी आग पूरी तरह से जल रही है, पानी कहाँ है? ये बिल्डिंग जलने के लिए छोड़ दिया। किसकी गलती है? जो भी इसके जिम्मेदार है, फायर ब्रिगेड होगा जिम्मेदार, पानी को सप्लाई करने का जिम्मेदार है वो है। तो पानी की जिसकी जिम्मेदारी है, पानी है नहीं, जिसके कारण ये बिल्डिंग इन्फर्नो हो रही है। इस एरिया में ऐसी हालत, एक बिल्डिंग को अगर हम आग नहीं बुझा सकते तो मुंबई में कभी ऐसी घटना हो जाए, दुर्भाग्य नहीं है, भगवान करे ना हो, तो क्या बुझाने में हम सफल होंगे? हमारे कार्यकर्ता कविता पॉलिटिक्स की बात नहीं, यहाँ पे आपने मेहता साहब से बात की, उन्होंने क्या कहा, कब तक पानी मिलेगा? नहीं भेज रहा हूँ, इमीडिएटली आई एम टेकिंग स्टेप। और मशीनें भेजी उन्होंने, और उन्होंने कहा पार्टी का मैं कोऑर्डिनेशन स्वयं करता हूँ। तो पानी यहाँ नहीं है, ये मैं दावा कहता हूँ, देयर इज नो वाटर। और आप स्वयं राउंड लेके दे सकते हैं, पानी के बिना आग बुझ नहीं सकती, पानी यहाँ नहीं है। हे फक्त भाजपचे आमदार राजपुरे ज्यांनी आरोप केलेला आहे की इथे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची यंत्रणा आली आहे, परंतु पाणी नाहीये, त्यामुळे ते नुसते बसूनच आहेत। ही आग जी आहे ती वाढतच चाललेली आहे, आग अजून भडकलेली आहे।
आणि ह्याच्यामध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या कोलॅप्स झाल्या असल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना देखील आतमध्ये जाऊन आग विझवण्यासाठी अतिशय प्रयत्न करावे लागत आहेत आणि आग सध्या तरी आटोक्यात आलेली नाही, उलट जास्तीत जास्त भडकत चाललेली आहे. एबीपी माझासाठी रश्मी पुराणिक, मुंबई. रश्मी पुराणिक पुन्हा एकदा आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. रश्मी, त्यांनी आरोप केला होता की पाण्याची तिथं पुरवठा होत नाहीये, पण आता मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईनमधून अधिकचा पाणी पुरवठा केला जातोय. पाण्याचा प्रश्न सुटलाय का? विलास, जसं सांगितलं की पाण्याची कमतरता दिसून आल्यानंतर जागोजागून पाण्याचे टँकर्स मागवण्यात आले आणि बीएमसीने जे हायड्रंट्स असतात, आपल्याला माहिती आहे रस्त्याच्या खालच्या पाईपलाईन्स असतील किंवा बाजूला हायड्रंट्स असतात, त्या पाईपलाईन सुरू केलेल्या आहेत. तिथून पाणी घेण्यासाठी सुविधा करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तरी पाण्याचा प्रश्न सुटताना दिसतोय. प्रश्न फक्त इतकाच होता, जेव्हा आग भडकलेली आणि जेव्हा इमिजिएटली पाण्याची गरज होती तेव्हा हे पाणी कमी पडलं होतं आणि म्हणूनच ही आग जास्त भडकली. तर तेव्हाच पाणी तितक्या तत्परतेने उपलब्ध झालं असतं तर कदाचित ही आग जास्त वाढू नसती शकली. परंतु आता पाणी उपलब्ध नक्कीच करून दिलेलं आहे आणि आग विझवण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू आहेत. अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही आग विझली जावी आणि किमान ह्या आसपासच्या परिसरातील जी लोक आहेत त्यांना दिलासा मिळावा. त्यामुळे अग्निशामक दलाचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत. रश्मी, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी तुझं काही बोलणं झालंय का? त्यांचं काय म्हणणं आहे की साधारण आणखी किती वेळ लागू शकतो ही आग विझण्यात? पूर्वी जेव्हा सीएफओ होते त्यांच्याशी बोललो होतं तेव्हा त्यांनी जी आम्हाला डेडलाईन दिली होती ते त्यांचं असं म्हणणं होतं की 1 ते 1.5 तासापर्यंत ही आग विझू शकेल. परंतु त्यानंतर देखील त्यांची जी अपेक्षा होती ती झालेली नाहीये पूर्ण आणि म्हणून ही आग भडकली आहे. कंट्रोल रूममध्ये विचारलं तर त्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही आमच्याकडनं 18 फायर ब्रिगेडच्या मशीन्स पाठवल्या आहेत, 10 टँकर्स पाठवले आहेत. ह्या पलीकडे ते देखील माहिती देण्यासाठी तयार आहेत. त्यांचं इतकंच म्हणणं आहे की पाण्याची कमतरता होती पण ती आता नाहीये, आम्ही हायड्रंट्स ओपन करून दिले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे नेमकी माहिती देण्यासाठी सध्या तयार नाही आहेत, कारण त्यांच्यासाठी आता जी प्राथमिकता आहे ती आग विझवणं आहे, जे की आपण समजू शकतो. म्हणूनच फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आणि जवान आहेत ते त्यासाठीच प्रयत्नशील आहेत. विलास, धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या आगीच्या संदर्भातली प्रत्येक अपडेट एबीपी माझावरती आपण प्रेक्षकांना देणार आहोत आणि आत्ता त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे, जवानांकडून सुरू आहे. आपण आशा करूया ही आग लवकरात लवकर विझवली जाईल.